नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनेल। आज आपण दिवाळीचा फराळ चालू करतोय आणि अर्थातच जो पदार्थ जास्त टिकतो त्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहे, म्हणजे शंकरपाळी। आणि ही शंकरपाळी जी आहे आपण ती साखर वापरून अजिबात करणार नाही, तर शुगरलेस, म्हणजे बऱ्याच जणांना डायबिटीज असतो आणि शंकरपाळी त्यांना खाता येत नाही, तर आपण ह्या गुळाच्या शंकरपाळ्या करणार आहे। आणि कसं करायचं ते आता आपण पाहू। शंकरपाळ्या बनवताना आपण ह्या वाटीचं सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे। तर ह्या वाटीनं मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि याच वाटीनं गूळ घेतलेला आहे। तर पहिल्यांदा आपण काय करूया, हा जो सगळा गूळ आहे तो आपण ह्या दुधामध्ये घालून घेऊया। आता दूध मी थंड घेतलेलं आहे, तर ह्या कारण गूळ जर टाकला ना तर त्यात फाटू शकतो, म्हणून दूध आणि 1-2 मिनिटं ठेवलं ना की हा गूळ जो आहे तो पूर्णपणे या दुधामध्ये वितळून जाईल। हा जो गूळ आहे हा दुधामध्ये चांगला विरघळलेला आहे आणि याच्यामध्ये आपण बरोबर तेवढी वाटी तूप गरम केले, म्हणजे वितळून घ्यायचं तूप, म्हणजे तेवढा। तर हे आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि छान मिक्स करून घेऊया। एकदम छान मिक्स होतं। मग लक्षात ठेवायचं की गूळ चांगला वितळला गेला पाहिजे याच्यामध्ये, नाही तर मध्ये जर राहिलं त्याची हे तर मग थोडं हे होऊ शकतं, कॅरमलाइज झाल्यासारखं, म्हणून हे चांगलं वितळून घ्यायचा गूळ। हे बघा छानपैकी गूळ आपला वितळलेला आहे। आता हे मिश्रण आहे ते आपण या परातीत ओतून घेऊया। वाटलं म्हणजे गाठ वगैरे आहे का बघून घ्यायचं। आता यामध्ये आपण मैदा घालूया। आता मैदा चाळून घेतलाय मी आणि याच्यामध्ये जेवढा बसतोय ना तेवढा घालायचा। मिक्स करून घेऊया। हे बघा सगळं मिक्स केलंय। तर एवढ्यासाठी ना मला 5.5 वाट्या मैदा याच्यामध्ये बसला, म्हणजे जेवढा मैदा बसेल ना तेवढा घालायचा। आता यात मला 5.5 वाट्या एका वाटीसाठी मैदा बसला। आता थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि बाइंडिंग करून घ्यायचं पिठाला। पाणी घ्यायचं नाही, म्हणजे नुसतं पाण्याचा हात लावायचा आणि गोळा मळून घ्यायचा। हे बघा नुसतं पाण्याचा हात घेऊन मस्तपैकी छान मी पीठ मळून घेतले। आता आपण ह्याला फक्त 5 मिनिटं ठेवायचं आणि लगेच शंकरपाळी। आता आपण या पिठाचा एक गोळा घेऊया आणि शंकरपाळ्या लगेच लाटायला घेऊया। याला चिरा पडतात कडेनी। थोडीशी जाडच ठेवायची शंकरपाळी। हे बघा एवढी थिकनेस आहे, तर आपण कट करून घेऊया। कडेचा भाग काढून टाकता येतोय। हे कडेचं काढून टाकूया। अशी एवढी जाड किंवा याच्यापेक्षा जाड सुद्धा चालू शकते। या शंकरपाळ्या आपण काढून घेऊया एका बाजूला आणि अशाच प्रकारे आणखी बाकीच्या पण आपण लाटून घेऊया। याच्यापेक्षा जाड जरी ठेवली ना तरी छान बिस्किटासारखी अगदी खुसखुशीत लागते मग शंकरपाळी, त्यामुळे जाडच ठेवायची। तर आपल्या सगळ्या शंकरपाळ्या लाटून झालेल्या आहेत। आता आपण तळून घेणार आहे। तर कढईमध्ये तेल ठेवले तापायला आणि तापलं की आपण तळून घेऊया। आता एक गोळी टाकून बघूया। तर वरती येते, तर तेल आपलं तापलंय। आपण याच्यामध्ये
शंकरपाळ्या सोडूया. हे बारीक केलाय गॅस. आता आपण छान तळून घेऊया. तळताना पण सारखं हलवायचं नाही आणि जास्त शंकरपाळ्या टाकायचे नाहीत. हे बघा छान किती लेयर पडलेत बघा. हे बघा किती छान असे बिस्किटासारखं झालंय पूर्ण. म्हणून जास्त हलवायचं नाही. हे बघा छान कलर पण आलाय आणि छान झालेत शंकरपाळे. आता आपण या काढून घेऊया. केवढे लेअर सुटलेत बघा. माझंही असंच झालंय. थोडं जास्त हलवलं तर ते चुरा झाल्या काय काय, म्हणून जास्त हलवायचं नाही. आता ह्या आपण झालेल्या आहेत आपल्या शंकरपाळ्या दुसऱ्या. तर ह्या पण आता आपण काढून घेऊया. अशा प्रकारे आपल्या गुळाच्या शंकरपाळ्या एकदम तयार आहेत. आणि तुम्ही बघू शकता किती छान लेअर आहे त्याला. मस्त एकदम खुसखुशीत. म्हणजे तुम्ही ह्या जर बनवल्या ना साखरेच्या खाणारच नाही, इतक्या छान आणि टेस्टी होतात या. तर ह्या दिवाळीला नक्की ट्राय करा गुळातल्या शंकरपाळ्या. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.